आरोग्यासाठी आयुर्वेद जुलै 26 भाग 3 अजीर्ण अपचन ॲसिडिटी भाग 3. आज आपण अजीर्ण पूर्ण करून टाकूया. त्याचे काही औषधं आणि उपचारही सांगतो. ही औषधं जी आहेत वैधानिक इशारा आहे की ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यायची. ही एक सर्वसाधारण माहिती म्हणून तुम्हाला देतो आहे. मुख्य म्हणजे उपचार पद्धती ही पण वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यायची, हे सगळ्यात महत्त्वाचं. पण काही वेळा काय होतं, आता आपण 2 भाग घेतले, ते भाग पूर्ण कसे होणार उपचार सांगितल्याशिवाय. पण आधीचे जे 2 भाग होते तेच तुमच्यासाठी जास्ती महत्त्वाचे आहेत, की जेणेकरून अजीर्ण कळेल, अपचन कळेल, ॲसिडिटी कळेल आणि ते प्रिव्हेंट करता येईल. त्या 2 भागांचा अभ्यास जर नीट केला तर. म्हणून हा खटाटोप आहे. नुसती औषधं सांगणं हे चांगल्या वैद्याचं काम नाही. कारण नुसती औषधं, एकच औषध आम्ही इतक्या प्रकाराने वापरतो की त्याला मर्यादा नाही. त्यामुळे एखाद्या आजारावर सुद्धा ते औषध नेमक्या त्या स्थितीला लागू होईल का नाही हे वैद्याला विचारावं लागेल. तर थोडंफार काही असेल तर तुम्ही वैद्याला विचारून ते घेऊ शकता. परंतु मुख्य जे ते आपण बोललो आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आता हेही खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये थोडीफार उपचाराची काय पद्धत असते हे कळेल. कारण काय होतं, बऱ्याच जणांना आयुर्वेदाची माहिती ही असते खरी, वैद्याकडेही जातात, औषधं घेतात, पण नेमकं कशा पद्धतीने काय करतायत हे कळत नाही. तर याच्यातनं कळेल आणि थोडंफार तुम्हाला वापरता येईल. नमनाला घडाभर तेल नको. तर याचे अजीर्णाची कारणं, लक्षणं आपण काही बघितली. आता उपाय काय आहेत, उपचार काय आहेत ते बघायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे सुद्धा तुम्हाला घरच्या घरी करता येईल असंच आहे. पहिलाच भाग आहे तो. तर अजीर्णासाठी काय करायचं आहे, तर पहिलं म्हणजे लंघन करायचं आहे. लंघन काय असतं? लंघन म्हणजे एकतर अजिबात न खाणं किंवा अतिशय कमी आणि हलकं खाणं. तर हे ज्याला जसं झेपेल तसं. पुन्हा हे प्रकृतीवर आहे. ज्याची पित्त प्रकृतीच आहे त्याला आत्यंतिक लंघन झेपत नाही, चालत नाही. भले इकडे पोटात अपचन असतं पण तरीसुद्धा त्याला जास्तीचं लंघन नाही चालत. म्हणून मग त्याने हलकं आहाररूप अशा स्वरूपाचं लंघन घ्यायचं. काही वेळा असं होतं की अजीर्ण झालंय पण आता काहीतरी औषधं घेऊ, काहीतरी करू, पण खाल्लं पाहिजे असं वाटतं पेशंटला. तर हे या व्हिडिओमधून स्पष्ट होईल आणि उपयोगाला येईल. तुमच्या नक्की काय काय उपयोगाला येईल हे मी बघतो. तर हे पण उपयोगाला येईल की अजीर्ण झालं काय, अपचन झालं तरी ॲसिडिटीच्या गोळ्या खायच्या पण जेवायचं असतं, असं एक जनसामान्यात लोकांना वाटत असतं. ते अगदी चुकीचं आहे. लंघन हे फार महत्त्वाचं आहे. नॉर्मल जेवण नाही. अजीर्ण कसं ओळखायचं आहे, मागच्या 2 व्हिडिओजमध्ये जा. याच्या मागे 2 आहे. होळीने करतोय आपण आत्ता, मध्ये मध्ये ज्ञानेश्वरीचे येतील, तो भाग वेगळा. तर अजीर्ण झालं हे ओळखलं की पहिलं काम काय असेल तर ते लंघन म्हणजे कमी आहार. खाणं लगेच कमी करून टाकायचं. नाही खाल्लं तरी चालेल, स्किप अ मील, एक जेवण स्किप करून टाका. म्हणजे मग कसं की पहिला उपाय घरात सुरू झाला. त्यानंतर जर फार जळजळत असेल, मळमळ आणि वरती येत असेल, उधमळून येत असेल किंवा तोंड अतिशय कडू आंबट पडलं असेल, तर जर शक्य असेल तर उलटी काढून टाका, बाहेर पडू द्या. ते सगळं अपाचित विदग्ध पित्त बाहेर पडू द्या. सर्वसाधारण आमाजीर्ण असेल तर लंघनाने फार बरं होतं. आमाजीर्ण म्हणजे अपाचित अन्न पडून राहिलं, फार काही त्याच्यात उलटीसारखी भावना, जळजळ, मळमळ असं नाही आहे. अशा स्थितीमध्ये लंघन उपयोगी पडेल. पण जर अशा प्रकारची लक्षणं असतील तर काढून टाका.
कसं काढायचं? तर आयदर मेकॅनिकली बोट काढून घालून काढता येतं, किंवा दुसरं याने काढता येतं. थोडंसं मिठाचं कॉन्सन्ट्रेट पाणी करायचं, ते प्यायचं, आणि मग उलटी होते. थोडीशी उद्युक्ता करावी लागते, कारण तुम्ही एकदम भरपूर मिठाचं पाणी घेणार नाही. मिठाचं पाणी लिमिटेड घ्या आधी, त्यांनी बघा, नाही झालं तर मग आणखी थोडं घ्या. तर मिठाच्या पाण्याने छान उलटी होऊ शकते, आणि ज्येष्ठ मधाच्या पाण्याने सुद्धा चांगल्यापैकी वमनाला बरं असतं. ज्येष्ठ मधाचं पाणी काय घेतलं की काय होतं, आतमध्ये जे जळजळत जात असतं, आणि ते समजा वरवर येताना जे इसॉफेगसच्या अंतस्त्वचेला त्रास होत असतो, त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो, आणि ते बरं होतं. म्हणजे सुदनिंग इफेक्ट येतो, आणि असा सुदनिंग इफेक्ट आला की मग तुमचं काम सोपं होतं. म्हणजे उलटीचं कामसुद्धा त्यामुळे सोपं होतं, सुदनिंग इफेक्टमुळे. तर अशा रीतीने हे वमन आहे. आणि जर विस्तब्ध म्हणजे अत्यंत साचून पोट फुगलंय, जड झालंय, हालचाल करता येत नाही वगैरे, असं जर परिस्थिती आली असेल तर थोडंसं पोटाला तेल लावायचं, शेकवायचं, आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला मलावरोध असेल तर गंधर्व हरितकी, त्रिफळा चूर्ण, हिरडा यासारखी औषधं घेऊन ते घाण बाहेर काढून टाकायची आहे. या पद्धतीने ही चिकित्सा सुरू होते. त्यानंतर काही औषधं सांगतो, ही युक्तीने वापरावी लागतात, सल्ल्याने वापरा. पण काही औषधं अगदी सोपी आहेत, ती पहिली सांगतो. आलं आणि सैंधव मिश्रण, त्यानंतर सुतशेखर रस 1 गोळी 3 वेळा, भास्कर लवण पाव चमचा 3 वेळा, हिंगाष्टक चूर्ण हे तसंच पाव चमचा 3 वेळा, पंचकोला सव 3 चमचे पाणी घालून 2 वेळा जेवण झाल्यावर किंवा खाल्ल्यावर, म्हणजे जर खाण्या इतकी स्थिती असेल तर. आणि इतर काही औषधं आहेत ती थोडीशी स्ट्रॉंगर आहेत, थोडी सल्ल्याने घ्यावी लागतील, आम्ही तुम्हाला देत असतो. ती म्हणजे शंखवटी, आमपाचकवटी, वैश्वानर चूर्ण, अग्नितुंडी वटी, लक्ष्मी लघुमालिनी वसंत अग्निमांद्यासाठी. ही औषधं खूप उपयोगी आहेत. त्यातलं लघुमालिनी वसंतसुद्धा सेफ आहे. तुम्हाला जर भूक लागत नाही असं बरेच दिवस होत असेल तर वैद्याकडे जाण्यापूर्वी लघुमालिनी वसंतचा डोस घ्या. बाकीची लक्षणं नसायला पाहिजेत. जर बाकीची पडून राहिलेली वरवर येणारी किंवा मलावरोधाची म्हणजे कॉन्स्टिपेशनची, मग अशी मलावरोध बोललो, कॉन्स्टिपेशन बरं का त्याचा अर्थ, याची जी लक्षणं आहेत ती लक्षणं दूर करणे आणि मगच लघुमालिनी घेणे. म्हणजे जर अजीर्ण गेलं, बरं वाटलं, पण तरी भूक नाहीच लागत आणि त्यांचा अग्नीच मंद झालेला असतो, तर अशांनी लघुमालिनी वसंत 1 गोळी नंतर रोज घ्यायला हरकत नाही. त्यानंतर भूनिंबादी काढा हा ॲसिडमध्ये उपयोगाचा आहे. पण ॲसिडमध्ये सुच्छकर आहे, भूनिंबादी आहे. परंतु आणखीन आपण ॲसिडवरती एक वेगळा करू, त्याला ॲसिडिटी आम्लपित्त भाग 1 असं म्हणू, कारण तो एक मोठा विषय आहे. तर तो विषय आपण घेऊया, पण जरा तो थोडा डिटेलमध्येही आपल्याला घेता येईल, कारण खूप वाढलेला आहे. पण आता बोललो याच्यात ॲसिडिटीचाही विषय आला बरं का. ॲसिडिटी ओळखायची कशी आणि मुख्य उपचार काय आहेत. प्रवाळ पंचामृत, कामदुधा हे आणखीन गोळ्या आहेत. तर मुख्य सांगितलं आहे. म्हणजे आता ॲसिडिटीसाठी नव्या पुढच्या एपिसोडसाठी अडणार नाही, एपिसोड वाचून अडणार नाही, सुरू करू शकता. तर ह्या सगळ्याचा उपयोग खूप छान होतो. आणि या सगळ्याचे उपाय आपल्या चिकित्सालयामध्ये भरपूर संख्येने रुग्णांवर झालेत, भरपूर लोक बरे झाले आहेत. ॲसिडिटी, मुरलेली ॲसिडिटी, जुनाट ॲसिडिटी आपल्याकडे कमी झाली आहे, निघून गेली आहे. असं पण आहेत काही पेशंट की एरवी भेटले किंवा दुसऱ्या पेशंटला घेऊन आले की सांगतात
की तुमच्याकडे औषध घेतलं त्यानंतर झालीच नाही आहे ॲसिडिटी आज तागायत. आणि ह्या ॲसिडिटीचा एक भयानक भाग असा असतो की ती जर वेगवेगळ्या अवयवांमध्ये घुसू शकते. साधी गोष्ट आहे, आम्लता आहे ना, आम्लता मॉडर्न सायन्स पण मानतं ॲसिडिक जर तुमचं शरीरामध्ये भाव जास्त झाला तर दुष्परिणाम होतात. तर हे आम्लता वेगवेगळ्या देहधातूंमध्ये जातील तर भयानक उत्पात करतात. नानल सरांनी, रमेश नानल मुंबईचे, त्यांनी आम्लपित्तावर तर ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेत. तर आपण एवढं काय सांगणार नाही कारण ते वैद्यांसाठी लिहिलेत, नाही तर वाचून तेही सांगता आले असते ना, तर ते नाही सांगणार. परंतु इतका तो आम्लपित्ताचा विषय खूप सखोल आहे, आपण घेऊया. पण आत्ता तुमच्या कामापुरतं झाले अजीर्ण आम्लपित्त. त्यामुळे ही सिरीज आत्ता आपण इथे संपवतोय. जय श्रीराम, धन्यवाद.